नमस्कार। आज निज भाद्रपद शुक्ल नवमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालयात 50,000हून अधिक गौरी गणपतींचं विसर्जन। विमलाताई गरवारे प्रशालेचं ढोल ताशा पथक ठरलं आकर्षणाचा केंद्रबिंदू। आणि राष्ट्रीय स्कॉच सुवर्ण पारितोषिकाने ठाणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक तुरा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। पायी हळूहळू चाला मुखानं मोरया बोलाच्या गजरात काल गौरी गणपतीचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं। ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा जिल्ह्याच्या विविध भागात गौरी गणपतींना ढोल ताशा आणि गुलालांच्या उधळणीत मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला। ठाणे पोलीस आयुक्तालयात 92 सार्वजनिक, 39,350 घरगुती तर 11,238 गौरींचं विसर्जन करण्यात आलं। परिमंडळ 1 ठाण्यामध्ये 11 खाजगी, 5,805 घरगुती तर 1,645 गौरींचं विसर्जन करण्यात आलं। परिमंडळ 2 भिवंडीमध्ये 12 सार्वजनिक, 3,627 घरगुती तर 375 गौरींचं विसर्जन झालं। परिमंडळ 3 कल्याणमध्ये 12 सार्वजनिक, 11,517 घरगुती तर 2,925 गौरींचं विसर्जन करण्यात आलं। परिमंडळ 4 उल्हासनगरमध्ये 20 सार्वजनिक, 10,500 घरगुती तर 5,075 गौरींचं विसर्जन झालं। परिमंडळ 5 वागळे इस्टेटमध्ये 37 सार्वजनिक, 7,900 घरगुती तर 1,218 गौरींचं विसर्जन झालं। ठाण्यामध्ये पालिकेतर्फे तलावांचं प्रदूषण होऊ नये म्हणून कृत्रिम तलावात गणपती विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती। मासुंदा, रायलादेवी, उपवन अशा विविध तलावांच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला। तर सार्वजनिक गणपतींसाठी पारसिक रेतीबंदर इथे विशेष सुविधा उभारण्यात आली होती। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, कपाळी केशरी गंध, गणेशा तुझा मला छंद, पायी हळूहळू चाला मुखानं मोरया बोलाच्या गजरात गणरायाचं विसर्जन केलं जात होतं। यंदा मासुंदा तलावावर घरगुती गणपती विसर्जनासाठी खास रांग लावण्यात आली होती। या रांगेमुळे गणेश भक्तांना गणपती विसर्जन सुलभतेने करता आलं। स्वतः पालिका आयुक्तांनी ठिकठिकाणी भेट देऊन या व्यवस्थेची पाहणी केली। कल्याणमध्ये गणेश घाटावर मोठ्या प्रमाणावर गौरी गणपतींचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं। ठाण्याच्या कोपरी भागातील मीठबंदर खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर गौरींचं विसर्जन करण्यात आलं। कोळी बांधव पारंपरिक वेशात गौरी विसर्जनासाठी आले होते। उभ्या आणि बसलेल्या भव्य गौरींचं हे विसर्जन पाहण्यासाठी दुतर्फा मोठी गर्दी झाली होती। ठाण्यात यंदा प्रथमच पुण्याच्या पद्धतीवर घरगुती गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती। गरवारे प्रशाला ढोल पथकाच्या ठेक्यावर घरगुती गणपतीची मिरवणूक भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले यांच्या पुढाकाराने काढण्यात आली होती। भगवा ध्वज फडकवणारे शाळकरी विद्यार्थी, 50 ढोल आणि ताशांच्या कडकडाटात नव्या ताल रचनांवर फेर धरणारे 65 तरुण असा या मिरवणुकीचा थाट होता। वाघुले यांनी नौपाड्यातील 5 दिवसाच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी या पथकाला आमंत्रित केलं होतं। नौपाड्यातील 50हून अधिक गणपती या मिरवणुकीत सामील झाले होते। या मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं देवा हो देवा या गाण्यातील कलाकारांनी सादर केलेलं गाणं। दादा पाटील वाडीतून निघालेली ही मिरवणूक शिवाजीनगर, आनंदाश्रम, बी केबिन, ब्राह्मण सोसायटी, गोखले रस्ता, राम मारुती रस्ता मार्गे मासुंदा तलावापर्यंत गेली। या मिरवणुकीतील विमलाताई गरवारे प्रशालेचं ढोल ताशा पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं होतं। ढोल ताशा वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीतील रोमांच वाढवलं होतं। नाक्या नाक्यावर ही मिरवणूक बघण्यासाठी गर्दी झाली होती।
महाविद्यालयीन जुदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे। पोद्दार महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन जुदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत सुप्रिया मांढरे हिला 52 किलो वजनी गटात कांस्य, देवकी राजपूत हिला 57 किलो वजनी गटात सुवर्ण, भूपेंद्र सिंग राजपूत याला 73 किलो आणि खुल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळालं। भूपेंद्र सिंग राजपूतनी 2 सुवर्ण पदकं पटकवल्याबद्दल उत्कृष्ट जुदोपटू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला। कल्याण इथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत देवकी राजपूत हिने सुवर्ण तर भूपेंद्र सिंग राजपूत यांनी रौप्य पदक पटकावलं। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये आणि या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा सुविधा, शहरातील रुग्णवाहिका, रक्तपेढ्या यांची अद्ययावत माहिती नागरिकांना मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने निर्माण केलेल्या भू माहिती संपन्न संगणक प्रणालीला देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या स्कॉच सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे। एका पत्रकार परिषदेत महापौर हरिश्चंद्र पाटील आणि पालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी ही माहिती दिली। यावेळी या संगणक प्रणालीचं सादरीकरण पत्रकारांसमोर करण्यात आलं। अलीकडेच झालेल्या एका समारंभात आधारचे प्रमुख नंदन नीलकेणी यांनी स्कॉच पुरस्कार समितीचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार महापालिकेस प्रदान करण्यात आला। ठाणे महानगरपालिकेने निर्माण केलेल्या या प्रणाली अंतर्गत सर्व प्रकारची सार्वजनिक आरोग्य सेवा, शहरात पसरणारे सर्व प्रकारचे साथीचे रोग, शहरातील सर्व रुग्णालये, तिथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती, रक्तपेढ्यांची माहिती, तिथे उपलब्ध असणारे विविध प्रकारचे रक्तगट आणि रक्तदात्यांची यादी, त्यांचे संपर्क क्रमांक, शहरातील उपलब्ध रुग्णवाहिका सेवा, त्यांचे संपर्क क्रमांक, रुग्णाच्या गरजेनुसार त्याच्या घरापासून रुग्णालयाचा अंतर आणि दिशादर्शक नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर सहजपणे उपलब्ध होणार आहे। महापालिकेच्या या भूमाहिती संपन्न आरोग्य संगणक प्रणालीमुळे आरोग्यविषयक विविध माहिती कोणत्याही मानवी चुकीविना आणि रोजच्या रोज सहज उपलब्ध होऊ शकेल असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। या आरोग्य संगणक प्रणाली अंतर्गत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि देखरेख, जन्ममृत्यू नोंदणी, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा, साथरोगांची तीव्रता दर्शवणारे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ठाणेकरांना कोणत्या भागात कशा प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळत आहेत ह्याची माहितीही तात्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे। त्याचप्रमाणे ठाणेकरांकडून महापालिकेस प्राप्त होणाऱ्या तक्रारवजा सूचनांचा आढावा घेऊन संबंधित ठिकाणी कोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणं आवश्यक आहे याबाबतही निर्णय घेणं शक्य होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे वार्तामधून घरगुती गणपती पुढील सजावट दाखवली जात आहे। ही सजावट दाखवताना सजावटीतील कलात्मकता, त्यामागचा विचार आणि या सजावटीसाठी वापरण्यात आलेलं साहित्य अशा गोष्टींचा विचार केला जात आहे। आपल्यालाही एखादी अशी चांगली सजावट दिसल्यास ठाणे वार्ताशी 25452222 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा। आता पाहूया काही अशा सजावटी। आम्ही जो देखावा काढलेला आहे परशुराम आणि गणपती यांच्यामधलं युद्ध ते बनवण्याकरता कमीत कमी 10 ते 12 दिवस कालावधी लागलेला आहे आणि याला कमीत कमी 1500-1500 पर्यंत खर्च आलेला आहे। हे आमचं काल्पनिक मंदिर आम्ही बनवलेलं आहे आणि ह्याला 5 दिवस लागले बनवण्यासाठी।
यावर्षी आम्ही माचीसच्या बॉक्सचं सुवर्ण मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यासाठी आम्हाला 7 ते 8 दिवस लागले व खर्च 1,500 ते 2,000 रुपये। मी हे काचेचं मंदिर बनवलेलं आहे। मला एक आठवडा लागला बनवायला। साधारण खर्च 2,000 रुपये आले। आणि आम्ही गोवर्धन पर्वत हा देखावा केला आहे आणि आम्हाला या कामासाठी 8 ते 10 दिवस लागलेत। आणि हे करंगळीवर उचललेलं ते गोवर्धन पर्वत आहे, ज्याच्यानी आपलं कृष्णाने मथुरेची मदत केलेली आणि सगळ्या माणसाला वाचवलेलं। या इथे आम्ही शंकराची पिंड देखावा म्हणून आम्ही केलेला आहे आणि त्याच्यावर ते बिलोबद्दल असं पाणी पडतंय हे दाखवलेलं आहे।